खरीपाची बैठकीमध्ये सर्व विभागांना सूचना दिलेल्या आहेत की खतं आणि बी बियाणं उत्तम प्रकारची असावी, निकृष्ट दर्जाचे बोगस बियाणं वगैरे मिळता कामा नये. असं जर मिळालं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना बिलकुल कुणी पाठीशी घालणार नाही. आणि त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं आवश्यक आहे. या ठिकाणी SRT तंत्रज्ञान वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, त्याला जादा तुम्ही प्राधान्य द्या. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये शेणखताचा जादा वापर करा, सेंद्रिय शेतीला जादा प्राधान्य द्या. ज्या शेतीची जमीन जी आहे त्याची पोत वाढवण्याचं काम करा. क्लस्टर, शेतीचं क्लस्टर म्हणजे शेतकऱ्यांचं गट तयार करून क्लस्टर शेती केली तर त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होईल. कारण जमीन शेतकऱ्यांची कमी असते, मग एकत्र आल्यानंतर जास्त जमीन होते आणि त्यामध्ये जास्तीचं पीक त्यांना घेता येतं. त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आपण एक्सपोर्ट देखील काही भेंडी करतो, ढोबळ मिरची करतो, त्याचं देखील प्रमाण वाढलं पाहिजे. या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे. ॲग्रिस्टॅक योजना जी आहे तिला पूर्णपणे डिजिटाईज करतोय आपण. त्याचबरोबर या ठिकाणी कॅश क्रॉपला प्राधान्य द्या. नवीन नवीन जे काही पिकं आहेत ती घेतली पाहिजे. फक्त भात, नाचणी आणि वरी ही पावसाळी पिकं घेत असताना पावसाळ्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर आपण रब्बीमध्ये देखील इतर जी काही बारमाही पिकं जी आहेत, फुल शेती आहे, फळ शेती आहे, इतर ज्या काही शेती आहेत त्यांना देखील इतर पिकं आपल्याला घेता येतील. आणि म्हणून त्यामध्ये अनेक लोकांनी कतोरे साहेबांनी सुचवलं की आपण सुरण घ्या, फणस घ्या, फुलांची शेती करा, याला आवाकडू, या सगळ्या ज्यातून शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे.